नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण हिमालयीन नदी प्रणाली या नदी प्रणालीची माहिती पाहिलेली आहे. या तासाला आपल्याला पठारी प्रदेशावरील नदी प्रणाली आणि ब्राझीलमधील नदी प्रणाली या नदी प्रणालीची माहिती पाहायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आपण द्वीपकल्पीय नद्यांची वैशिष्ट्ये पाहूयात. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरील नद्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे, या नद्या हंगामी आहेत. या नद्यांना फक्त पावसाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने या नद्या हंगामी स्वरूपानं वाहतात. दुसरं वैशिष्ट्य आहे, या नद्या उथळ पात्रानं वाहतात. या नद्यांची निर्मिती किंवा या नद्या वाहतात तो प्रदेश अतिशय प्राचीन भूखंड आहे आणि त्यामुळं या पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या या नद्या सुद्धा हंगामी प्राचीन अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळं त्या प्रौढावस्थेमध्ये पोहोचलेल्या त्यांचं खनन कार्य जवळपास पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे या नद्या उथळ पात्राने वाहतात. तिसरं यांचं वैशिष्ट्य आहे, या नद्या अंतिम टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये मंद गतीनं वाहत असल्यामुळं वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साठवतात आणि त्यामुळं या बहुतांश नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य, या नद्यांच्या मार्गामध्ये धबधबे, व्ही आकाराची दरी, गाळ्या इत्यादी भू आकार आढळतात. पाचवं वैशिष्ट्य या नद्यांचं सांगता येईल, या नद्यांच्या मार्गामध्ये पुराचा धोका हा जास्त प्रमाणामध्ये आढळत नाही, कारण या नद्यांना फक्त पावसाच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि त्यामुळं या नद्यांच्या मार्गामध्ये पुराचा धोका सहसा संभवत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये खालच्या टप्प्यामध्ये किंवा धरणांच्या परिसरामध्ये पुराचा धोका आढळत असलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य, पठारी प्रदेशावरती पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक आहे. या पश्चिम घाटामुळं अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या असे दोन विभाग निर्माण झालेले आहेत. म्हणून पश्चिम घाटाला पठारी प्रदेशावरचा प्रमुख जलविभाजक असे म्हणतात. यामध्ये पहिली नदी प्रणाली आहे पश्चिम किनारी नद्या. या पश्चिम किनारी नद्यांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीपासून ते थेट दक्षिणेला केरळच्या किनारपट्टीपर्यंत पेरियार नदीपर्यंतच्या नद्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पश्चिम घाटात उगम पाहून अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्या लांबीने लहान आहेत, लांबी त्यांची कमी आहे, प्रवाहाचा वेग जास्त आहे. त्यामुळं या नद्यांनी वाहून आणलेला गाळ, प्रवाहाचा वेग जास्त आहे, लांबी कमी आहे, त्यामुळं गाळाचं प्रमाण कमी आहे आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळं या नद्यांनी वाहून आणलेला गाळ खोल समुद्रामध्ये ढकलला जातो. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण न होता खाड्यांची निर्मिती झालेली. या किनारपट्टी नद्यांमध्ये इथं दोन नद्या दिसतात आपल्याला, साबरमती आणि मही. पान नंबर 21 वरचा नकाशा, साबरमती आणि मही या खंबाळ्याच्या आखातामध्ये येऊन मिळणाऱ्या नद्या महत्त्वाच्या नद्या असलेल्या आपल्याला दिसून येईल. थोड्याशा लांबीनं जास्त असणाऱ्या नद्या असलेल्या आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढची नदी प्रणाली आहे ती आहे लुनी नदी. या नदीला
अंतर्गत नदी प्रणाली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. अरवली पर्वतामध्ये उगम पावते. अरवली पर्वतामध्ये उगम पावते, पुढे वाहत जाऊन कच्छच्या रणामध्ये ती नाहीशी होते. कच्छच्या आखातामध्ये थोडंफार पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी जास्त असेल तेव्हा ती कच्छच्या आखातापर्यंत जाऊन पोचतं, पण कच्छच्या रणामध्ये ही नदी नाहीशी झालेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे या नदीला अंतर्गत नदी प्रणाली या नावानं ओळखलं जातं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे राजस्थानमधून वाहत असताना पहिल्या टप्प्यामध्ये या नदीचं पाणी गोड असतं. हळूहळू जसजसं ही नदी पुढं वाहत जाईल तसतसं या नदीचा प्रवाह हा क्षारयुक्त बनत जातो आणि शेवटी कच्छच्या रणामध्ये समुद्राच्या पाण्या इतकी खारी नदी ही तिथं नाहीशी होते. त्यानंतर पुढची नदी आहे नर्मदा आणि तापी नदी. इथं अमरकंटकच्या डोंगर रांगेमध्ये नर्मदा नदीचा उगम होतो. ती पुढे मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राच्या सीमावर्ती प्रदेशामधून गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंबाळ्याच्या आखातामध्ये समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदी ही पठारी प्रदेशावरची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. हा मुद्दा लक्षात ठेवा. पठारी प्रदेशावरची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून याला ओळखलं जातं. अर्थातच ही नदी खंबाळ्याच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यापूर्वी ती खचदरीमधून वाहते. या खचदरीमधून वाहत असताना काही भागामध्ये संगमरवरी खडक आहेत आणि तिथं दूधसागर या नावाचा धबधबा निर्माण झालेला आहे. त्या नदीचं पाणी जेव्हा खोल भागामध्ये पडतं तेव्हा अक्षरशः दुधाचा धबधबा असल्यासारखं भास होतो, म्हणून त्याला दूधसागर धबधबा या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर पुढची नदी आहे तापी नदी. तापी नदीचा विचार करत असताना मुलताईच्या डोंगर रांगेमध्ये ही उगम पावते. नर्मदा नदीला समांतर वाहत जाते आणि खंबाळ्याच्या आखातामध्ये समुद्राला जाऊन मिळते. पठारी प्रदेशावरून वाहणारी दुसऱ्या क्रमांकाची पश्चिम वाहिनी नदी म्हणून ही ओळखली जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशी ही नदी वाहत जाऊन पुढे समुद्राला जाऊन मिळते. त्यानंतर पुढची नदी प्रणाली आहे ती आहे गोदावरी नदी प्रणाली. पान नंबर 21 वरच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल इथं त्र्यंबकेश्वर जवळ ह्या नदीचा उगम होतो. ती महाराष्ट्रामधून वाहत जाते, तेलंगणा या राज्यामधून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि शेवटी कोल्हेरू सरोवराजवळ ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असलेली आपल्याला दिसून येईल. या नदीला दक्षिणेची गंगा या नावानं ओळखलं जातं. भारतामधली दुसऱ्या क्रमांकाची पाणलोट क्षेत्र असणारी ही नदी आहे आणि म्हणून तिला दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जातं. अर्थातच या नदीवर भंडारदरा, जायकवाडी हे या नदीवरती आणि या नदीच्या उपनद्यांवरती भंडारदरा, जायकवाडी हे बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. जलसिंचन, मासेमारी, जलविद्युत निर्मिती, पर्यटन हे काही महत्त्वाचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. या नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत प्रवरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, शबरी या काही महत्त्वाच्या नद्या या उपनद्या या गोदावरीला येऊन मिळतात. यानंतर पुढची पठारी प्रदेशावरील महत्त्वाची नदी आहे कृष्णा नदी. महाबळेश्वरजवळ या नदीचा उगम होतो. ती पुढे महाराष्ट्रामधून वाहत जाते, कर्नाटकमधून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि कोल्हेरू सरोवराजवळच ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या सुद्धा काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत. भीमा आहे, त्यानंतर ही तुंगभद्रा आहे, या काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत.
या नदीवरती सुद्धा काही मोठी बहुउद्देशीय धरणं बांधण्यात आलेली, प्रकल्प उभारण्यात आलेली, ज्यांच्या माध्यमामधून जलसिंचन, जलविद्युत निर्मिती, मासेमारी यासारखे प्रकल्प उभारण्यात आलेले आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढची नदी आहे ती आहे कावेरी. ब्रह्मगिरीच्या डोंगररांगेमध्ये या नदीचा उगम होतो. इथं ब्रह्मगिरीच्या डोंगररांगेमध्ये उगम होतो. ती कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हैसूरजवळ या नदीवरती धरण बांधण्यात आलेले. त्या धरणाचा उद्देश पर्यटन, मासेमारी आणि जलसिंचन हे या उद्देशाने त्या धरणाचा उपयोग करण्यात येतो. त्यानंतर पुढची नदी भारतामधली पुढची नदी आहे महानदी. महानदीचा विचार करत असताना ही जी नदी आहे ही नदी छत्तीसगड राज्यामध्ये उगम पावते आणि पुढे वाहत जाऊन चिल्का सरोवराजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अर्थातच महानदी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांनी स्वतःच्या मुखाशी मोठे असे त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले आपल्याला दिसून येतील. यानंतर आपल्याला पाहिजेत ब्राझीलमधील महत्त्वाच्या नद्या. जशा भारतामध्ये काही नद्या या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये अमेझॉन ही नदी 12ही महिने वाहणारी. मात्र अमेझॉन नदी 12ही महिने वाहण्यामागचं कारण वेगळं आहे. तिथं आरोह प्रकारचा पाऊस पडतो, 12ही महिने पाऊस पडतो आणि त्यामुळं अमेझॉन नदी ही 12ही महिने वाहत असते. या नदीचा उगम हा इकडं अँडीज पर्वतरांगेमध्ये ही नदी उगम पावते. पुढे वाहत जाऊन ही नदी या नदीचा प्रवाह उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतो. अर्थातच पाण्याचा विसर्ग जास्त असणारी, आरोह प्रकारचा पाऊस रोज पडत असल्यामुळं पाण्याचा विसर्ग जास्त असणारी ही नदी आहे. या नदीमध्ये गाळाचं प्रमाण जास्त आहे, प्रवाहाचा वेग जास्त आहे. त्यामुळे या नदीमधून वाहत आलेला गाळ मुखाशी आणून साठवला जातो. त्यामुळं ही नदी अनेक वितरिकांच्या साह्यानं इथं समुद्राला जाऊन मिळत असलेली आपल्याला दिसून येईल. या नदीच्या मुखाशी अनेक बेटं तयार झालेली. या नदीच्या पात्राची रुंदी मुखाजवळ जवळपास 150 किलोमीटरच्या आसपास आढळते. आणि अर्थातच आपण तसा जर विचार केला तर आपल्यापासून 150 किलोमीटर अंतरावरचं गाव विचारात घेतलं तर तेवढं त्या नदीचं पात्र हे रुंद असलेलं आपल्याला दिसून येईल. अमेझॉन नदीचं जे पात्र आहे ते बहुतांशी जलवाहतुकीसाठी उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येईल. अर्थातच अमेझॉन नदी ही ब्राझीलमधली सगळ्यात महत्त्वाची नदी. मात्र या नदीचा उपयोग ब्राझीलसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येईल. कारण या नदीच्या ह्या भागामध्ये या भागामध्ये प्रामुख्यानं सदाहरित अरण्य आहेत. त्यामुळं शेतीयोग्य जमीन नाही, दलदलयुक्त जमीन आहे. आरोह पर्जन्य असल्यामुळं दलदलयुक्त जमीन आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतीचा विकास नाही, आदिवासी लोक त्या ठिकाणी राहतात. परिणामी या नदीचा तितकाचा उपयोग हा या अमेझॉन या देशासाठी होत असलेला आपल्याला दिसत नाही. यानंतर अमेझॉनमधली पुढची नदी आहे ती आहे पॅराग्वे आणि पॅराना. या दोन नद्या इथं ब्राझीलच्या नैऋत्य उतारावरती पॅराग्वे आणि इकडून ही वाहणारी पॅराना नदी ही पुढे जाऊन अर्जेंटिना या देशामध्ये प्रवेश करतात आणि प्लाटा या नदीला जाऊन मिळतात. या नद्यांच्या इथं मध्यवर्ती भागामध्ये पॅन्टानलचा दलदलीचा प्रदेश जो जागतिक वारसा आहे असा हा पॅन्टानलचा दलदलीचा प्रदेश याच नद्यांच्या मार्गामध्ये
आढळत असलेला आपल्याला दिसून येईल. प्लाटा नदी पुढे जाऊन दक्षिण अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते. यानंतर आपली ब्राझीलमधली पुढची नदी आहे साओ फ्रान्सिस्को नदी. साओ फ्रान्सिस्को नदीचा विचार करत असताना ही ब्राझीलच्या पठारावरती इकडं दक्षिणेला उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन जवळपास 1100 किलोमीटर वाहत जाऊन ती नंतर पूर्वेकडे वळते आणि पूर्वेकडे वळून ती दक्षिण अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते. अर्थातच ही नदी ब्राझीलच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, कारण जलसिंचनासाठी या नदीचा उपयोग केला जातो. अर्थातच ब्राझील या देशाचं जे शेती क्षेत्र आहे ते या भागामध्ये असलेलं आपल्याला पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं क्षेत्र, ब्राझीलच्या पठाराच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे जलसिंचनासाठी, जलवाहतुकीसाठी या नदीचा उपयोग होतो. जलवाहतुकीसाठी शेवटच्या टप्प्यामधलं या नदीचं 250 किलोमीटरचं पात्र हे वापरलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच ही नदी ब्राझीलच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाच्या नद्या आहेत आणि त्या म्हणजे ब्राझीलच्या किनारी प्रदेशावर असणाऱ्या नद्या, की ज्या नद्या इटापेकोरू ही नदी, त्याचबरोबर परानेबा ही नदी उत्तर अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते. अर्थातच त्याचबरोबर पुरागोआकू ही नदी दक्षिण अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते. अर्थातच या नद्या छोट्या असल्या तरी ब्राझीलच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. ह्या किनारी ज्या नद्या आहेत, किनारपट्टीवर असणाऱ्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत, या नद्या ब्राझीलच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत, कारण या भागामध्ये दाट लोकवस्ती आढळते. त्याचबरोबर शेतीचा विकास झालेला आहे. मोठी शहरं या भागामध्ये आढळतात. परिणामी या शहरांना बहुतांश पाण्याचा पुरवठा याच नद्यांमधून होत असलेला आपल्याला दिसून येईल आणि म्हणून या नद्या ब्राझीलच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या ठिकाणी आपलं हे तिसरं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.